संसदेच्या पावसाळी अधिवेशनात मांडण्यात आलेलं परदेशी अंशदान विनिमय सुधारणा विधेयक 2026 संयुक्त संसदीय समितीकडे म्हणजेच जेपीसीकडे पाठवण्याच्या निर्णयाचं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं स्वागत केलंय। पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज मुंबईत झालेल्या वार्ताहर परिषदेत ही बातमी दिली। समाजहिताच्या कामासाठी परदेशातून निधी देऊ इच्छिणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडे संशयाच्या नजरेनं पाहण्याची गरज नाही, असं सुळे यांनी म्हटलंय। अनेक वर्षांपासून कार्यरत असलेल्या व्यवस्थेत सुधारणा करण्यास पक्षाचा विरोध नाही, मात्र विधेयक ज्या स्वरूपात मांडण्यात आलं त्याला आक्षेप असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। या विधेयकाच्या जेपीसीतील चर्चेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष सहभागी होणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं। लोकशाहीत विधेयकांवर सविस्तर चर्चा होऊन आवश्यक बदल होणं महत्त्वाचं आहे। देशाच्या हितासाठी चांगली धोरणं तयार होत असतील तर पक्षाची सहकार्याची भूमिका कायम राहील, असं सुळे यांनी सांगितलं।